भंडारा शहरातील टाकडी झोपडपट्टी परिसरातून बांधकाम ठिकाणावरून 1 टन लोखंडी सडाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा शहरातील टाकडी झोपडपट्टी परिसर येथे महाराष्ट्र होम डेव्हलपमेंट म्हाडाकडून स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 200 फ्लॅट बांधकाम करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे। त्यात महेश सेडके वय 30 वर्षे राहणार गणेश खिंड हल्ली मुक्काम भंडारा हे त्या ठिकाणी साईड इन्चार्ज म्हणून कामावर असून सदर परिसरात बांधकामाकरिता ठेवलेल्या साहित्याची पाहणी केली असता लोखंडी बंडलमधील काही लोखंड कमी असल्याचे महेश सेडके यांच्या लक्षात आले। त्यावरून त्यांनी आपल्या साईडवर काम करणाऱ्या मजुरांना विचारपूस केली असता त्यांनी त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले। त्यामुळे त्यांनी लोखंडाची बारकाईने पाहणी केली असता बंडलपैकी अंदाजे 1 टन लोखंडाच्या सडाकी एकूण किंमत 55,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान दिसून आले। या प्रकरणी फिर्यादी महेश सेडके यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 17 जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।